नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंगच्या एज्युकेशन मध्ये मी श्रीकांत दादारावाडे तुमचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत। आज आपला महत्त्वाचा विषय आहे स्पर्धा परीक्षा का करावी, एमपीएससी का करावी, कुठे करावी, किती तास अभ्यास करावा, स्पर्धा परीक्षा करत असताना मन लागत नाही, किती वेळ द्यावं, बॅकग्राऊंड महत्त्वाचा आहे का, आणि स्पर्धा परीक्षेची तयारी कधीपासून करावी। बरेचसे प्रश्न पालकांना पडत असतात, विद्यार्थ्यांना पडत असतात आणि विद्यार्थी भरकडत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आज महत्त्वाचा विषय आपण घेऊन आलो, एमपीएससी का करावी। महत्त्वाचा विषय आहे एमपीएससी का करावी। बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला माझं म्हणणं आहे की एमपीएससी आपण करत असताना नेमकं आपलं कारण काय आहे, एमपीएससी का करावी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आपलं ध्येय, आपलं टार्गेट आहे एमपीएससी। बघा, काही लोक म्हणतात समाजसेवा, काही लोक म्हणतात मला लोकांसाठी काही करायचं आहे। सर्वात महत्त्वाचं आहे तुमच्या स्वतःसाठी काहीतरी करा रे बाबा। कारण का, तुमच्या वरच्यावर तुमचे आई वडील आहे, तुमचा समाज आहे, तुमचं कुटुंब आहे, परिवार आहे, आणि तुम्ही जर म्हणलात तर तुमचा कुटुंब काहीतरी उदरनिर्वाहासाठी तुमच्याकडे बघत आहे। तर महत्त्वाचं म्हणजेच काय, एमपीएससी का करावी, तर निदान आपल्या आई वडिलांसाठी करावी। आई आणि वडील यांच्या ज्या आपल्यापासून आशा अपेक्षा आहे यासाठी, त्याचबरोबर जे काही गोरगरीब लोक आहेत यांना मदत करण्यासाठी, जे गोरगरीब लोक आहेत यांना मदत करण्यासाठी आपण एमपीएससी करावी। तिसरं म्हणजेच काय, शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय योजना महत्वाच्या आहे। शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण तुम्हाला माहित आहे बरेचसे करप्शन होताना दिसत आहे। काही ठिकाणी आज पोलीस प्रशासन आणि जनता याच्यामध्ये दरी आहे, न्यायपालिका आणि जनता याच्यामध्ये दरी आहे। एक कलेक्टर जनतेला भेटत नाही, एक तहसीलदार जनतेला भेटत नाही, म्हणून आपल्याला एमपीएससी करायची आहे। कारण शासन प्रशासन हे लोकांसाठी आहे आणि लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे हे आपल्याला दाखवायचं आहे, म्हणून एमपीएससी करायचं आहे। आपला जो बाप आहे जो तलाट्याच्या घराजवळ जातो, आपला जो बाप आहे तहसीलदारच्या घरी जातो, त्याला तहसीलदार भेटत नाही, म्हणून आपल्याला गरीबाच्या पोरांना एमपीएससी करायची आहे आणि प्रशासनात जायचं आहे। म्हणजे आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं आहे। काय बनायचं आहे, शासनकर्ती जमात, म्हणून मला एमपीएससी करायचं आहे, हे टार्गेट ठेवायचं आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्याला एमपीएससी करत असताना पुढचं कारण म्हणजेच काय, एमपीएससीची तयारी कधीपासून करावी। बघा, कधीपासून करावी, कधी करावी, रात्री करावी, दिवसा करावी, कोणत्या वयात करावी, 10वी नंतर करावी, 12वी नंतर करावी, लग्नानंतर करावी, लग्नापूर्वी करावी। बघा, नियम काही नसतात हो जगातली, जेव्हा आपल्याला वाटलं ज्या गोष्टी कराव्या, परंतु एक बार झाल्यानंतर करता येत नाही। बरं, सगळ्यात महत्वाचं, नाही तर तुम्ही म्हणताल मास्तर 40च्या वर आहे वय, 45 वय आहे आणि मी एमपीएससी करू का, तसं नाही। परंतु लेकर खेळवाच्या वयात विद्यार्थी मित्र या ठिकाणी एमपीएससी करतात, सगळ्यात महत्वाचे दुर्दैवी आहे। कारण आपण काय करतो, पहिले नीट करतो, JEE करतो, ग्रॅज्युएशन करतो, सगळं झाल्यानंतर रामायण महाभारत झाल्यानंतर आपण एमपीएससी कडे येतो। हेच तर आपलं भारताचं महाराष्ट्राचं दुर्दैवी आहे, त्यामुळे आपला एमपीएससीचा रिझल्ट येत नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऐन उमेदीच्या वयात आपण 12वी नंतर काय करायला लागतो, पोलीस भरती, पीएसआय कर रे बाबा, तिला वाटते सर कठीण आहे। अरे मित्रांनो, या भरतीपेक्षाही सुद्धा पीएसआयची भरती सोपी आहे, परंतु आपण तिकडे जातच नाही। बघा, एमपीएससी कधीपासून करावी, सगळ्यात महत्वाचं बघा एमपीएससी चा वेळ आणि काळ महत्वाचा। बघा, एमपीएससी तयारी कधीपासून, माझ्या मते 12वी पास झाल्या 12वी पास झाल्याबरोबर किंवा 10वी पास झाल्याबरोबर, 10वी किंवा 12वी पास झाल्याबरोबर एमपीएससी करावी आणि ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर डायरेक्ट नोकरी करावी। कारण तुम्हाला माहित आहे, जर आपण ग्रॅज्युएशन नंतर जर एमपीएससी करायला जर गेलो तर मुलं काय म्हणतात, सर माझ्याजवळ वेळ नाही आहे। बघा, सर माझ्याजवळ 6 महिने आहे, माझ्याजवळ 1 महिना आहे, माझ्याजवळ 1 वर्ष आहे आणि मला नोकरी पाहिजे। कुठल्याही क्लास जवळ, कुठल्याही मास्टर जवळ का जादूची किंवा हापूची गोळी आहे का, की लगेच वर्षभरात हो अधिकारी। एवढं जर सोपं असतं आणि स्पर्धा परीक्षा जर अधिकारी झाले असते तर एवढं सोपं काम झालं नसतं। एमपीएससी हे कॉमन वर्क नाहीये। तर यासाठी मी तुम्हाला सांगेल की 10वी 12वी पासूनच तुम्ही एमपीएससी तयारी करावी, नको JEE, नको नीट, कारण इथं तुमचे लाख 2-2 लाख रुपये जातात आणि स्पर्धा परीक्षेकडे तुम्ही वळत नाही। तर माझं म्हणणं तुम्हाला राहील की 10वी 12वी पास झाल्यानंतर किंवा जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन चालू असताना तुम्ही एमपीएससीला सुरुवात करायला काही हरकत नाही। परंतु काही लोकांना नंतर कळालं असेल, काही लोकांना लग्नानंतर कळालं असेल की माझं वय 30 आहे सर, ही योग्य वेळ आहे का, काही हरकत नाही। जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे, बरोबर आहे। तर एमपीएससी कधी करावी, तर माझा प्रश्नाचं उत्तर आहे 12वी पास किंवा 10वी पास झाल्यानंतर आपण एमपीएससी करावी। त्यानंतर पुढचा बघा, एमपीएससी साठी पुणे दिल्लीला जावे लागते काय। अरे मला सांगा,
ईश्वराला भेटायला तुम्हाला पंढरपूरला काशीला जायची गरज नाही आहे. ईश्वर तुमच्या घरात आहे, ईश्वर माणसात आहे. तसंच तुम्हाला सांगतो की एमपीएससी किंवा युपीएससी साठी तुम्हाला पुण्याला जायची गरज नाही, तुम्हाला दिल्लीला जायची गरज नाही. तुमच्या ठिकाणी तुम्ही याच ठिकाणी तुमच्या शहरातच एमपीएससी करू शकता. तुमचा जो काही शहर आहे त्या शहरातच तुम्हाला एमपीएससी करता येते. बघा, या पुण्यामध्ये या दिल्लीमध्ये कोणते मास्टर लोक आहे हो? आपल्याच खेळातले. कोणी लातूरचा आहे, कोणी सोलापूरचा आहे, कोणी जळगावचा आहे, कोणी नागपूरचा आहे, कोणी यवतमाळचा आहे. तुमच्या समोर हा मास्टर जो शिकवत आहे, मी पुण्यामध्ये शिकवलं, पुण्यानंतर आज यवतमाळमध्ये आलो. म्हणजे लक्षात घ्या काय बदल झाला हो? आपलं नजरिया आणि नजाकतची बदल गरज आहे. बरोबर आहे. आपण पाण्यातलं पाणी तेच आहे, फक्त बाटलीचं लेबल वेगळं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या शहरात, तुम्ही ज्या शहरात आहात त्याच शहरात तयारी करा. परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी राहून एखादी अभ्यासिका लावून, एखादा प्रॉपर क्लास लावून, ज्या ठिकाणी सर्व तुम्हाला एमपीएससी प्रॉपर दिलं जाईल आणि त्यापेक्षाही जास्त त्या मास्तराची तुमच्याबद्दल तळमळ राहील, या लोकांजवळ शिका. कारण बाप नावाचं चीज त्या मास्तर मध्ये दिसलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी त्या मास्तर जीव तोडून शिकवला पाहिजे, या मास्तराजवळ तुम्ही जा आणि त्या मास्तराला सांगा, मास्तर सवाल झालं तरी चालेल, परंतु मला सांग काय करायचं आहे. मला सांग मास्तर, मी एमपीएससी तू म्हणशील तसं करायला तयार आहे. तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरामध्ये फक्त गर्दी आहे मित्रांनो. मोठमोठ्या शहरात आपण पहिल्या दिवशी जातो, 70,000, 60,000, 65,000 बोल देतो. काही ठिकाणी लोक ऑनलाईन मध्ये धावतात. अरे ऑनलाईन मध्ये काही होत नसते रे दाद्यांनो. बघा, या ठिकाणी एखादा मास्तर, त्याच्या मास्तरच्या विद्यार्थीमध्ये कुठल्या प्रकारचा रिझल्ट नाही, काहीच नाही. कोणी येतो वाचून नुसतं सांगतो आणि एमपीएससी असं करावं. अरे एवढं सोपं आहे का रे? कुठे टेस्ट नाही, कुठं काहीच नाही, त्याचं गायडन्स नाही. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, पुणे, मुंबई, दिल्ली कुठं जायची गरज नाही आहे. तुमच्या शहरात जिथं आहात त्या शहरात तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर आपला पॉईंट पुढचा आहे महत्वाचा, म्हणजेच काय, एमपीएससी साठी दररोज किती तास स्टडी करावी. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पडलेला वारंवार प्रश्न आहे की एमपीएससी साठी किती स्टडी करावी. बघा, थोडंफार मी मागे आलेला आहो, आणखी परत आपण मागे जाऊया. बघा की महत्वाचा किती तास स्टडी करावी, किती तास स्टडी करावी हा महत्वाचा पॉईंट आहे आपल्याला. की एमपीएससी मध्ये थोडं रिवाइज करता करता थोडंसं आपण मागे आलेला, परत आपण तिथे जायचं त्या पॉईंटवर की एमपीएससी साठी किती तास स्टडी करावी. किती तास? बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की सर आम्हाला एमपीएससी का करावी, हा पॉईंट आपला झालेला आहे. त्यानंतर बघा, एमपीएससी का करावी. बघा, एमपीएससी तयारी कधीपासून करावी हा पण पॉईंट आपण घेतलेला आहे. एमपीएससी साठी पुणे दिल्ली जावे का याच्यासाठी पण आपण पॉईंट बघितलेला आहे. पुढचा पॉईंट आहे दररोज किती तास स्टडी करावी. बघा विद्यार्थी मित्र हो, किती तास आपण स्टडी केला पाहिजे याचा उत्तर तुम्हाला मी देतो. बघा स्टडी, बघा स्टडी किती करावा. 16 तास करावा का, 12 तास करावा का. बघा तुम्ही किती कराल तेवढं कमीच आहे. परंतु माझं म्हणणं आहे किती अभ्यास करता त्याच्यापेक्षा कसं करता. काही लोक 2 तासाचा अभ्यास म्हणजे 16 तासाचा अभ्यास 2 तासात करतात, आणि काही लोक 16 तास अभ्यास बसतात फक्त, परंतु ते मोबाईल हातात घेऊन, त्याचबरोबर कोणी झोपतात, कोणी डुलक्या मारतात, कोणी गाणे ऐकतात, कोणी हेडफोन वर बसून नुसतं चॅटिंग करतात. मग हा अभ्यास नाहीये. अभ्यास करताना शरीरानं, मनानं, बुद्धीनं आणि चेतनेनं आणि इमोशनलनं आपण तिथं असलं पाहिजे. म्हणून किती करता याच्यापेक्षा तो कसा करता हा फार महत्वाचा आहे. क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व. तुम्ही किती केला याच्यापेक्षा किती तुम्हाला ते रिवाइज झालं, इव्हॅल्युएशन बघा त्याचं, आणि ते आपल्या ध्यानात, ते आपल्या लक्षात किती आलं हे तुम्हाला बघायचं आहे. म्हणून माझं म्हणणं आहे साधारणतः 7 ते 8 तास डेली अभ्यास करावा. किमान लक्षात घ्या, 7 ते 8 तास जरी तुम्ही अभ्यास केला तरी ते सफिशियंट आहे. म्हणून एमपीएससी साठी दररोज किती तास स्टडी करावा, किमान 7 ते 8 तास. चला पुढे आपण जाऊया, पुढच्या पॉइंटकडे आपण वळायचं आहे. बघा एमपीएससी साठी बॅकग्राऊंड इम्पॉर्टंट आहे का. बरेच विद्यार्थी येतात, सर माझी परिस्थिती नाहीये, सर माझ्या घरी कंडिशन नाहीये. अरे दादांनो मला सांगा, डॉक्टर BR आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची कंडिशन होती का. हे जगातले गरीब विद्यार्थी आहे, परंतु यांचं ध्येय फार मोठं होतं. आणि जेव्हा माणसाचं ध्येय मोठं असते ना, तेव्हा त्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही, त्याला परिस्थिती आठवत नाही, त्याला आपलं घर आठवत नाही, त्याला कुठलं समारंभ आठवत नाही, त्याला दिवाळी आठवत नाही, त्याला दसरा आठवत नाही, त्याला प्रेम आठवत नाही, आणि त्याला फक्त ध्येय मोठं असतात. म्हणून तुम्हाला माझं म्हणणं आहे की तुमचं जर ध्येय मोठं असेल तर त्यासाठी तुम्हाला परिस्थिती आड येत नाही. एमपीएससी साठी बॅकग्राऊंडची काही गरज नाहीये, फक्त तुम्हाला पाहिजे जिद्द. आणि जर एखाद्या जवळ पैसा नसेल तर कोणीही पैसा तुम्हाला पुरवेल, कोणीही पैसा पुरवेल. अरे ग्रॅज्युएशन तुम्ही केलात, पण ग्रॅज्युएशन करेपर्यंत तुम्हाला 15 वर्ष तुम्ही मातीत घातलेली आहात, परंतु आता एमपीएससी साठी आपल्याला लागतेच काय हो,
एक पुस्तक, त्याचबरोबर प्रॉपर एखादी अभ्यासिका असेल तर अभ्यासिका आणि एखादा गायडन्स करणारा क्लास, कुठलाही क्लास लावा. माझं म्हणणं नाही हाच करा तोच करा हेच करा किंवा माझाच करा. मी तर म्हणजे माझ्यापेक्षा बेटर, माझ्या विद्यार्थ्याला काय म्हणत असतो मी, विद्यार्थी मित्रांनो माझ्यापेक्षा जर बेटर भेटत असाल तर तिथं जा. कारण आपल्याला विद्यार्थी घडून आहे, विद्यार्थी कुठं का होईना कसा का होईना तो लागला पाहिजे. परंतु लागलेला प्रत्येक विद्यार्थी माझा नाही, जो लागला नाही तो विद्यार्थी पहिले माझा. हे आम्ही कायम म्हणत असतो. पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम कायम म्हणत असते जो विद्यार्थी सक्सेस झाला तो आमचा नसा तरी चालेल, पण जो अनसक्सेस आहे त्याच्यासोबत पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम जोपर्यंत ते यशस्वी होत नाही तोपर्यंत काम करत असते. बघा एमपीएससी साठी बॅकग्राऊंड इम्पॉर्टंट आहे का, तर काही गरजेचं नाहीये. तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात, कसे आहात, पुअर असो रिच असो काही गरज नाही. सर्वसामान्य लोक स्पर्धा परीक्षा करतात कारण आपण सर्वसामान्य आहोत, म्हणून आपल्याला एमपीएससी करायची आहे. त्यानंतर बघा हे तुम्ही बघितलं की जिद्द आणि जर असली तर जिद्दीच्या जोरावर आपण काय करू शकतो, एमपीएससी. विद्यार्थी मित्रांनो या प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आपण आज इथं बघितलेलं आहे. म्हणून एमपीएससी करत असताना कुठल्याही गरजेचं नाहीये किती तास अभ्यास करावा, कसा करावा, किती वेळ करावा आणि कधी करावा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे हीच वेळ आहे की ती आपल्याला सुरुवात करायची आहे आणि याच वेळेपासून आपण आठवण करायची आहे की माझ्या आईवडिलाचे स्वप्न, माझ्या समाजाचे प्रश्न मला मिटवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेळ दवडू नका आणि ह्या स्पर्धेच्या युगात स्वतःला मागे ठेवू नका. आपण नेता नाही झालो, आपण अभिनेता नाही झालो, पण निदान अधिकारी तरी होऊ. चला मग एमपीएससीचा आपण अभ्यास करू. ह्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही इतरत्र शेअर करा आणि यासारखे बरेचसे व्हिडिओ बघण्याकरिता पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. धन्यवाद.